नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण ईश्वर प्राप्तीचे जे प्रमुख 4 मार्ग सांगितलेले आहेत, ते म्हणजे निष्काम कर्मयोग, भक्तियोग, संन्यासयोग आणि ध्यानधारणा योग. त्यापैकी आपण निष्काम कर्मयोग बघून झालेला आहे. आता मी या एपिसोडमध्ये भक्ती योगाला सुरुवात करते. भक्ती योगाला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्वताम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तर आजच्या माझ्या एपिसोडमध्ये आपण भक्तियोग या मार्गाचं निरूपण बघणार आहोत. सर्व जगताचं जे मूलभूत ऊर्जा तत्व आहे किंवा परमतत्व आहे किंवा ज्याला परब्रह्म किंवा परमेश्वर असं म्हटलं जातं, तो कसा आहे? तर तो अज म्हणजे जन्म नसलेला, आदी आहे, अनंत आहे, निर्गुण आहे आणि निराकार आहे. मग काय होतं की जर हा मूलभूत हे परमेश्वर तत्व जर निर्गुण आहे, निराकार आहे, तर मग माझ्यासारख्या सामान्य साधकाने निर्गुण निराकाराची उपासना कशी काय करायची, नाही का? कारण मला ती निर्गुणाची उपासना करणं कठीण जातं. निर्गुण परमेश्वर हा आपल्या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या अतीत आहे. मग जे अतीत असं तत्व आहे, जे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे, त्याचा बोध होणं हे मला कठीण होऊन जातं. निर्वळ तार्किक शब्द यांनी माझं समाधान होऊ शकत नाही. कारण मला माझा परमेश्वर कसा हवा असतो, तर मला तो वेळोवेळी आधार देईल, ज्याच्या समोर मी माझं सुख दुःख सांगेन, मनमोकळेपणे त्याच्यासमोर मी व्यक्त होईल, जो माझा पाठीराखा असेल, जो माझा सखा असेल, जो माझा बंधू, पिता, माता या वेगवेगळ्या आश्वासक भूमिकांमध्ये मला परमेश्वर हवा असतो. त्याचा आधार मला गरजेचा आहे. मग असं जर आहे तर निर्गुणाची उपासना करणं, त्याची भक्ती करणं हे जर मला जमत नाही, तर मग काय करायचं? तर मग त्यासाठी त्या निर्गुण मूळ परम तत्वालाच, बर का, निर्गुण मूळ परम तत्वालाच आपण सगुण साकार प्रत्यक्ष मूर्तीमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा करतो आणि मग तो माझ्यासाठी सगुण साकार, माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणारी ती मूर्ती या रूपामध्ये तो मला सहजपणे तो माझ्या मदतीला धावून येऊ शकतो. मी त्या मूर्तीमध्ये माझ्या सगळ्या भक्ती भावना त्याच्यामध्ये ओतते, माझ्या देव्हाऱ्यामध्ये त्याला मनापासून स्थापन करते किंवा देवळामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे काय? तर ती निव्वळ मूर्ती नसून त्यामध्ये आपण अत्यंत श्रद्धेने त्या देवतेप्रती असलेला आपला प्रेमभाव आपण त्यामध्ये ओतत असतो, नाही का?
त्या मूर्तीमध्ये ती भावना ओततो, म्हणून ती माझ्यासाठी सगुण साकार ईश्वर अशी बनून जाते. तर अशी सगुण साकाराची उपासना मग मला करणं हे अतिशय सोपं जातं. माझ्या देव्हाऱ्यातच मी त्याला बसवलेला असल्यामुळे मी कधीही त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं, त्याची पूजा अर्चा करावी, त्याची आराधना करावी, माझं मन मोकळं करावं, अशा तऱ्हेने सगुण साकाराची उपासना मी करायला लागते. कारण अव्यक्त जे आहे, इंद्रियांच्या अतीत जे आहे, त्याची उपासना करणं हे नेहमीच कठीण जातं. मला माझा ईश्वर असा हवा असतो की जो माझं मन जाणेल, माझे दुःख मी त्याच्यासमोर व्यक्त करेन, जो माझा सखा बनेल, जो माझा आधारकर्ता बनेल, ज्याच्याकडे मी निसंकोचपणे आश्रय मागू शकेल, असा तो ईश्वर, सगुण साकार ईश्वर आता माझ्या देवाऱ्यात स्थानापन्न झालेला आहे. आणि म्हणूनच बर का, आपली ही गरज ओळखून किंवा आपली असमर्थता, म्हणजे असं की निर्गुणाला उपासना करण्याची जी प्रज्ञा लागते, जी क्षमता लागते, ती माझ्याकडे नसल्यामुळे ही आपली अडचण ओळखून प्रत्यक्ष भगवंत सुद्धा भगवद्गीता अध्याय 9:2 मध्ये त्याला राजविद्या या भक्तीला, सगुण साकार भक्तीला राजविद्या असं सन्मानपूर्वक ते संबोधतात. आणि एवढंच नाही तर अध्याय 12 श्लोक 8 मध्ये ते असं म्हणतात की निर्गुणाची उपासना करणं कठीण असल्यामुळे माझ्या ठिकाणी तू मन ठेव, माझ्या ठिकाणी तू मन ठेव, श्रद्धा ठेव, म्हणजे त्या परमयुक्त अशा भक्तीनं तू मलाच येऊन पोशील, असं भगवंत आपल्यासारख्या भक्तियुक्त अंतःकरणाच्या साधकाला हे आश्वासन देतात. असं भक्ती केल्यामुळे तू मलाच येऊन मिळशील. आपण जी प्राणप्रतिष्ठा मूर्तीमध्ये करतो त्याचं मर्म सुद्धा हेच आहे. केवळ ती दगडाची किंवा धातूची मूर्ती नसून त्यामध्ये आपण आपला जो जीवभाव ओततो त्याला असं प्राणप्रतिष्ठा करणं असं म्हटलं जातं. आता यावरून एक कथा मला सांगावीशी वाटते. परम प्रीतियुक्त अशा भक्ती रसमयतेची ही कथा आहे. कोदे, अगं ए कोदे, कुठेस तू, ये बरं लवकर. विष्णुचित्त अलवारांनी रागारागानं आपल्या कन्येला हाक मारायला सुरुवात केली. कोदा बाहेर अंगणामध्ये खेळत होती. तिला आश्चर्यच वाटलं की आज बाबा असे माझ्यावर ओरडून का बोलतायत. एरवी तर नेहमी अतिशय प्रेमानं माझ्याशी ते बोलत असतात. धावत धावत ती गेली, म्हणाली काय झालं बाबा, का असा मला ओरडून बोलताय. तेव्हा ते म्हणाले, हे बघ माझ्या हातामध्ये काय येते बघ जरा. तिनं बघितलं तर त्यांच्या हातामध्ये एक लांबलचक केस तिला दिसला. अय्या, हे काय, हा केस आहे. हो, केस आहे, मलाही दिसताय, पण हा तू गुंफलेल्या हारामध्ये हा केस आला कसा. विष्णुचित्त अलवारांनी रागारागानं तिला विचारलं. ती म्हणाली, अहो त्याच्यात काय, मी रोजच्या रोज पहाटे उठून भगवंतांना अर्पण करण्यासाठी ज्या माला गुंफते, फुलांच्या माला मी ज्या गुंफते, ते भगवंतांना अर्पण करण्याआधी बर का मी माझ्या केसांमध्ये त्या माळा घालून बघते आणि बघते त्या व्यवस्थित झाल्यात की नाही, मगच त्या देवाला अर्पण केल्या जातात. अरे बापरे, ही मुलगी स्वतःच्या केसांमध्ये माळ आधी घालून मग ती देवाला अर्पण करते. इतके दिवस हे चाललंय आणि माझ्या काहीच लक्षात आलं नाही. देवा परमेश्वरा, माझी मुलगी लहान आहे रे, तिच्या हातून हा अजाणतेपणाने अपराध घडलाय, तिला क्षमा कर बाबा, तिला क्षमा कर. विष्णुचित्त अलवार मनातले मनात पुटपुटले. आता या निरागस मुलीला
अजून काय ते ओरडायचं आणि काय सांगायचं. ते गुपचूप आतमध्ये गेले, पण दिवसभर त्यांचं मन नुसतं अस्वस्थ होतं. आपल्या केसांमध्ये माळलेलं निर्माल्य आपली मुलगी देवाला वाहतीये. देवा देवा देवा, काय होणार आता, कसं होणार. पण त्याच रात्री भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, मला माहितीये, हा, मला माहितीये की ती रोजच्या रोज स्वतःच्या केसांमध्ये माळून मग मला तो हार अर्पण करते. अरे पण मला आवडते ते, हा, माझी प्रिया झाली ती बघता बघता. तुझ्या लक्षात नाही का आलं? विष्णू चित्त अलवार त्या स्वप्नातून धसक्याने उठून जागे झाले खरे, आणि मग त्याला काय करावं ते सुचेना. कोण होते विष्णू चित्त अलवार? तर ते प्रमुख वैष्णव अलवार संत होते. वेलीपुत्तर, मदुराई येथील वेलीपुत्तर या खेडेगावामध्ये एका श्रीकृष्ण मंदिरामध्ये ते प्रमुख पुजारी होते. त्यांनी सर्वस्व आपलं भगवंतांना अर्पण केलेलं होतं. त्यांनी संसार काही मांडलेला नव्हता, परंतु तरी सुद्धा त्यांना अशी कधी कधी इच्छा व्हायची की आपल्याला भगवंतांनी प्रसाद म्हणून एक छोटीशी कन्या आपल्याला द्यावी, म्हणजे तिचं लालन पोषण करण्यात, तिचं कौड कौतुक करण्यात आपला समय चांगला जाईल. आणि कसं कोण जाणे, जणू काही त्यांची ही इच्छा भगवंतांनीच पूर्ण केली म्हणायची बर का. एकदा भल्या पहाटे ते नेहमीप्रमाणे उठून अंगणामध्ये गेले, तेवढ्यात त्यांना एका बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. एवढ्याशा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज इथे कुठे येतोय? ते शोधू लागले तर एका टोपलीमध्ये अगदी छोटीशी कन्या बालिका तिथे पौडलेली होती आणि ती रडत होती. त्यांनी खूप शोध घेतला, कुठे जवळपास तिचे आई वडील आहेत की काय, पण कुठेही शोध लागला नाही. मग त्यांनी तिला भगवंतांनी जणू आपली प्रार्थना ऐकली असं समजून ती भेट स्वीकारली आणि तिचं अगदी आनंदानं पित्याप्रमाणे तिचं पालन पोषण करण्याचं त्यांनी ठरवलं. तिचं नाव ठेवलं त्यांनी अंधाळ किंवा कौदे. अंधाळ असं तिला नाव ठेवलं. मोठ्या कोड कौतुकात ती वाढू लागली. तिचंही बालपण सगळं भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्येच गेलं. तिनंही वडिलांप्रमाणे पहाटे उठावं, गजरे बांधावे, हार बांधावेत, भगवंतांची पूजा करावी. बघता 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 भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीनं तिचं मन व्यापून गेलं. आता हळूहळू तिनं तारुण्यात प्रवेश केला होता. 16 वर्षाची ती झाली होती आणि तिनं नकळतपणे आपलं सगळं मन, तन, आपलं प्रेम हे भगवंतांच्या चरणी तिनं अर्पण केलेलं होतं. आणि तिने निश्चय केलेला होता की मी लग्न करेन तर फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांचीच. इथे विष्णुचित्त अलवारांना रात्री स्वप्नात भगवंतांनी दर्शन दिलं आणि तेव्हा ते म्हणाले की ती बघ माझी प्रिया झालीये, हे तुझ्या लक्षात आलं नाही का? त्यामुळे ते अगदी अस्वस्थ झाले ते, आणि त्यांनी कौदेकडे तिच्या लग्नाचा विषय काढला. बघूया तरी, तिचं मन तरी जाणून घेऊया. तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं की माझं लग्न हे फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांचीच होणार आहे. तिचा तो निश्चय बघून ते हतबल झाले. खूप त्यांनी समजावून बघितलं, परंतु तिची श्रद्धा आणि भक्ती इतकी काही अटळ होती की तिनं काहीही त्यांचं ऐकून घेतलं नाही. विष्णुचित्त अलवारांना कळून चुकलं की आता हिचा निर्णय अगदी ठाम आहे आणि कोणीही तिला आता बदलवू शकत नाही. तिनं मार्गशीर्ष महिना येताच कात्यायनी व्रत करण्याचं ठरवलं. आपल्या वडिलांची तिनं परवानगी मागितली, त्यांनी अनुमती दिली. हे कात्यायनी व्रत हे भगवंतांच्या प्राप्तीसाठी केलं जातं. मार्गशीर्षातले सगळे दिवस ती पहाटे उठून नदीकाठी स्नान करून पवित्र होऊन अत्यंत उत्कट अशा भक्तिभावानं
ती भगवंतांची पूजा करू लागली, व्रत धरू लागली. अशा प्रकारे तिचं मार्गशीर्षातलं कात्यायनी व्रत संपन्न झालं. आणि मग ती विष्णुचित्त अल्वारांना म्हणाली की आता माझं आपण भगवान श्रीकृष्णांची लग्न करून द्यावं. विष्णुचित्त अल्वारांनी मनावर दगड ठेवला आणि त्यांनी तयारीला सुरुवात केली, कारण तिनं भगवंतांशी लग्न करणं याचा अर्थ काय हे ते मनोमन जाणून होते. मग श्रीरंगम येथील भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये तिचं लग्न लावायचं निश्चित झालं. होता होता मुहूर्ताचा दिवस उजाडला. ती कोदा जी होती ती अत्यंत रूपवान आणि सौंदर्यवती अशी होती. तिला नटवलं, सजवलं आणि विष्णुचित्त तिला मंदिरामध्ये घेऊन गेले. मग देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं कौदेचं लग्न प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची लावलं गेलं. आणि त्यानंतर म्हणजे विष्णुचित्त अल्वारांना त्याची कल्पना होतीच, पण बाकी जे जमलेले लोक होते त्यांना मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. तिनं लग्न संपन्न झाल्यानंतर विष्णुचित्त अल्वारांना वाकून नमस्कार केला. येते मी. तिचे डोळे भरून आले आणि बघता 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 ती त्या मूर्तीजवळ ती जाऊ लागली आणि एका क्षणार्धात काय झालं, कसं झालं हे कुणालाच कळलं नाही. अत्यंत एक मोठा प्रकाश झोतामध्ये ती बघता बघता एका क्षणामध्ये मूर्तीमध्ये जणू विलीन झाली, विलय पावली. अशा प्रकारे आंधाळनं आपलं समर्पण भगवंताच्या चरणी केलेलं होतं. नचियार तिरुमौली आणि तिरुपवाई हे तिचे ग्रंथ तामिळनाडूमध्ये अजूनही भक्तिभावानं म्हटले जातात, गायले जातात. आंधाळला शुरी कोडुत्तर सुंदर कोडी असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं स्वतःच निर्माल्य देवाला वाहणारी अतिशय परमभक्त अशी ती, निरागस अशी ती आंधाळ, असं तिचं कौतुक केलं जातं. तर अशा या भक्ती मार्गामध्ये काय घडतं तर संचित प्रारब्ध वगैरे काहीही फरक न करता कर्म करण्यासाठी आपल्याला उत्साह देणारा, त्याच्या पाठीमागे निमित्त असणारा सर्व काही परमेश्वर आहे. संचित क्रियमान प्रारब्ध मला काही माहिती नाही असं भक्त सांगतो. जे काही आहे ते भगवंत माझ्यासाठी तो योजना करत असत. करता करविता करवून घेणारा, कर्मफळ देणारा, हे सर्व काही तो परमेश्वर आहे. आणि त्याच्यावर माझ्या आयुष्याचा भार सोपवून देऊन मी अगदी निश्चिंत झालेलो आहे असं भक्त म्हणत असतो. भगवद्गीता अध्याय 18:61 मध्ये म्हणूनच भगवंत असं म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वास करीत असून त्यांच्याकडून यंत्राप्रमाणे सगळी कर्म भगवंतच करून घेत आहे. पण प्रत्येकानं हे कर्म माझं म्हणून न करता ते परमेश्वरा चरणी अर्पण केलं. अशा समर्पित भावनेनं जर प्रत्येकाने कर्म केलं तर त्या कर्माचं बंधन भक्ताला कधीही लागणार नाही. पण त्याबरोबरच भगवंत आपल्याला अशी सूचना देतात की केवळ भक्तीमध्ये, पूजा प्रार्थनामध्ये, उपासनेमध्ये घडून जाऊ नका. आपापली स्वकर्म, स्वकर्तव्य जी आहेत ती पण निष्ठेने करा. तीच म्हणजे परमेश्वराप्रतीची पूजा ठरते. आपल्या स्वकर्मांनी, आपल्या स्वकर्तव्यांची पूजा तुम्ही परमेश्वराच्या चरणी अर्पण करा असं भगवंत आपल्याला सांगतात. भक्ती योगाचं श्रेष्ठत्व त्याच्या माधुर्यामध्ये आहे, सकारात्मकतेमध्ये आहे. ज्ञान मार्गामध्ये काय होतं, परब्रह्म हे निर्गुण निराकार
असं मानलं जातं. म्हणजे खरोखरीच ते तसंच आहे. मूळ तत्व हे निर्गुण निराकारच आहे आणि त्यामुळे ते परमेश्वर तत्व सांगण्यासाठी त्या ज्ञान मार्गामध्ये जे संकल्प वाक्य आहे ते आहे नेती नेती. बर का, नेती नेती म्हणजे काय? नेती म्हणजे नाही. पहिला नेती जो आहे तो काय सांगतो? बाबांनो, परमेश्वर निर्गुण आहे, त्यामुळे मी जर विचारलं सूर्य म्हणजे देव का? नाही. चंद्र म्हणजे देव का? नाही. आकाश म्हणजे देव का? नाही. ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, ती परमेश्वर नाही, हे सांगणारा पहिला नेती. आणि मग दुसरा नेती कशासाठी आहे? तर मग मी म्हणेन अच्छा, म्हणजे काहीच नाही तर परमेश्वर कोणीच नाही, म्हणजे परमेश्वर नाहीच आहे का? तर तसही नाही. हा, तसही नाही हे सांगणारा दुसरा नेती आहे. त्यामुळे नेती नेती हे ज्ञान मार्गाचं संकल्प वाक्य समजलं जातं. तर भक्ती योगामध्ये साधक काय म्हणतो? तो परमेश्वराचा निर्देश कसा करतो? तो इति इति, बर का, इति इति या संकल्प वाक्यानं तो करतो. म्हणजे भक्त साधकाला जर विचारलं, बाबा रे, सूर्य म्हणजे परमेश्वर का? हो. चंद्र म्हणजे परमेश्वर का? हो. सारं ब्रह्मांड माझ्या दृष्टीने परमेश्वर स्वरूपच आहे. अशा प्रकारे इति इति, हो हो हो, प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट ही परमेश्वर स्वरूप आहे असं भक्ती योगामध्ये सांगितलं जातं. आता इथे मला एक भागवत पुराणातील एक कथा सांगावीशी वाटते. कथा आहे राजा अंबरीशाची. सूर्यवंशी अंबरीश राजा हा भगवान श्रीकृष्णांचा अगदी परम भक्त होता, बर का. पण केवळ भक्ती मध्येच त्यानं आयुष्य व्यतीत नाही केलं, तर राजा असल्यामुळे प्रजेप्रती जे जे कर्तव्य आहे ते सुद्धा त्यानं अत्यंत दक्षतेनं असं केलेलं होतं. असा तो कर्तव्य दक्ष राजा अंबरीश तो एकादशीचं व्रत अगदी कठोरपणे मनापासून भक्तिभावानं त्याचं पालन करत असे. तो निर्जला एकादशी पाळत असे. द्वादशीला दुपारी हे व्रत समाप्त करायचं असतं आणि तेव्हा एकदा दुर्वास ऋषी तिथे आले, बर का. अतिथी म्हणून दुर्वास ऋषी त्याच्या राज्यामध्ये आले. यांनीच म्हटलं की आता भोजन करून आपण जावं. तेव्हा ते म्हणाले मी स्नान करून येतो. आणि ते स्नानासाठी गेले. पण झालं काय की ते गेलेच, ते बराच वेळ परतच आले नाही. इकडे द्वादशीला व्रत सांगता करण्यासाठी, भोजन ग्रहण करण्यासाठी जो मुहूर्त होता तो आता टळणार की काय अशी राजाला भीती वाटू लागली. बरं, अतिथी घरी आलेले, त्यांच्या आधी जर भोजन केलं तर ते योग्य नाही होणार. पण त्याचप्रमाणे अतिथीसाठी थांबलो आणि व्रताची वेळ जर निघून गेली तर व्रत सुद्धा संपन्न होणार नाही. काय करू, नेमकं काय करू? तेव्हा त्याला ऋषी मुनींनी सल्ला दिला की तुम्ही नुसतं एक घोटभर पाणी ग्रहण करावं, म्हणजे व्रताची सांगता होईल आणि अतिथीचं आदरातिथ्य करण्याचं जे नियम आहेत त्यामध्ये सुद्धा काही भंग होणार नाही. त्याप्रमाणे केवळ एक घोट पाणी ते घेत असतानाच बर का दुर्वास ऋषी तिथे आले आणि बापरे, एवढे काही चिडले. मी इथे येण्याच्या आधीच तू पाणी ग्रहण केलंस, हा, पाणी प्यायलास, माझा आदरातिथ्य करण्यासाठी तू वाट बघितली नाहीस, आणि थांब, तुला या अपराधाची मी आता शिक्षाच करतो. दुर्वास ऋषी अत्यंत चिडलेले होते. अंबरीश राजाचं म्हणणं काही एक ऐकून न घेता त्यांनी रागारागाने डोक्यातली जटा खाली उपटली आणि जमिनीवर आपटली. त्याबरोबर त्यातून कृत्या नावाची राक्षसीन त्यातून निर्माण झाली आणि ती राजा अंबरीशाला मारण्यासाठी धावू लागली.
त्याबरोबर अंबरीश राजा परंतु अत्यंत अविचल होते. त्यांची भगवंतांवर गाढ श्रद्धा होती आणि त्यांना दुर्वास ऋषींचा अपमान सुद्धा करायचा नव्हता. त्यामुळे ते अगदी शांत स्थितप्रज्ञ बुद्धीने तिथे उभे होते. परंतु भगवंतांनाच या आपल्या परमभक्ताची दया आली आणि त्याचं संरक्षण करायला पाहिजे या हेतूनं भगवान श्रीकृष्णांनीच भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र तिथे सोडलं. मग काय, त्या सुदर्शन चक्राने बघता बघता त्या कृत्येचा विनाश घडवून आणला आणि आता ते दुर्वास ऋषींच्या पाठी जाऊ लागलं. प्रत्यक्ष भगवंतांचं सुदर्शन चक्र ते. दुर्वास ऋषी बिचारे जीव घेऊन पळत सुटले, परंतु ते चक्र काही त्यांच्या मागच्या बाजूला होईना. ते देवदेवतांना शरण गेले, पण काही इलाज चालेना. मग शेवटी ते भगवान श्रीकृष्णांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं. तेव्हा भगवान म्हणाले, हे बघ, मी कोण तुला क्षमा करणारा? तू राजा अंबरीशासारख्या सज्जन सच्शील राजाची तुला राग आला आणि तू त्याला कठोर शिक्षा द्यायला निघालेला होतास. माझ्या भक्ताचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य मी समजतो. त्यामुळे तुला जर आता क्षमा मागायची असेल तर तू राजा अंबरीशाकडे जाऊन त्याची क्षमा माग. त्यांनी जर क्षमा केली तर हे सुदर्शन चक्र तुझा पाठपुरावा करणं थांबेल. दुर्वास ऋषी करतात काय बिचारे, ते परत अंबरीशाकडे गेले, त्याची मनापासून क्षमा मागू लागले. तेव्हा त्यांना अडवत राजा अंबरीश म्हणाला, छे छे, आपण तर साक्षात ऋषी मुनी आहात, तुमच्याकडनं मी कशी क्षमा घेऊ? क्षमा याचना तुम्ही करू नका. त्यांना प्रेमानं बसवलं, त्यांना भोजन दिलं, त्यांचा आदर सत्कार केला आणि अशा प्रकारे राजा अंबरीशावर संतुष्ट होऊन दुर्वास ऋषी तिथून निघून गेले. तर अशी परमभक्त श्रीकृष्णाचे परमभक्त राजा अंबरीशाची ही कथा. आता या भक्ती योगानं एकदा भक्ती मार्गामध्ये आपण पडलो की काय घडतं माहितीये का, की त्या उपासनेनं आपलं मन हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. हजारो जन्मांचे संस्कार वासना आपल्यामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. तर त्यातील ज्या असात्विक अशा ज्या वासना आहेत, अविकार आहेत, त्यांची हळूहळू शुद्धी व्हायला लागतं आणि तो म्हणजेच ईश्वरी कृपेचा प्रसाद आहे असं भक्त समजून जातो. तैत्तरीय उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण सर्वांनी जे सामान्य साधक आहोत, भक्ती मार्गावरनं आपण निष्ठेने जात आहोत, संसारी आहोत, अशा साधकांनी काय करावं त्याबद्दल तैत्तरीय उपनिषद असं म्हणतं की आपापली सगळी कर्तव्य मनुष्यानं नीट करावीत. आपल्या स्वास्थ्याबद्दल आणि आपल्या वैभवाबद्दल सुद्धा प्रत्येकाने जागरूक राहावं, त्याची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर आपापल्या इष्टदेवतेची मनापासून रोज पूजा अर्चा करत जावी. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता असू द्यावी. कसं आहे ना, की आयुष्य म्हटलं की संकट तर येणारच. कितीही टाळू म्हटली तरी संकट टाळता येत नाही. परंतु भक्ती ही आपल्याला असं सामर्थ्य देते की जरी माझ्यावर संकटांचे आघात झाले तरी सुद्धा मी डगमगत नाही. माझ्या पाठीमागे माझा सखा, माझा ईश्वर आहे, ही जी जाणीव आहे ती मोठी सुखद आणि आश्वासक आहे. माझ्यातलं भय ती दूर करू शकते. अशाच एका निर्भय भक्ताची कथा मी इथे सांगू इच्छिते. म्हणजे रूढ अर्थाने आपण त्याला भक्त म्हणू शकत नाही, कारण त्यानं भक्ती म्हणजे काय, तर त्यानं परमेश्वर बघितला
तो आपल्या भारत मातेमध्ये. भारत माता आपला देश याला ज्यानं परमेश्वर स्वरूप मानलं आणि तिची पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणं ही ज्यानं भक्ती उपासना मांडली, असा परम देशभक्त, असा थोर महात्मा, त्याची कथा मी तुम्हाला आता इथे सांगते. देशभक्त चंद्रशेखर आझाद. जुलै 1906 मध्ये जन्म झाला, मृत्यू 1931. चंद्रशेखर तिवारी असं त्यांचं नाव होतं. मध्य प्रदेशातील भामरा गाव इथे त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव सीताराम तिवारी, आईचं नाव जगरानी देवी. 15व्या वर्षी त्यांना अटक झाली. ब्रिटिशांनी 12 फटक्यांची अमानुष शिक्षा यांना दिली. तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव कोर्टामध्ये आझाद असं सांगितलं. तेव्हापासून त्यांना चंद्रशेखर आझाद असं नाव पडलं गेलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली. मी आता म्हटलं तसं परमेश्वर त्यांनी आपल्या देशामध्ये बघितला आणि भक्ती उपासना म्हणजे तिची सेवा हे ज्यांनी मानलं ते असे चंद्रशेखर आझाद. राजगुरू यांच्या मातेला मदत करण्यासाठी ते एकाला अलाहाबादमध्ये अल्फ्रेड पार्कमध्ये भेटायला गेले आणि ही बातमी कोणीतरी सरकारला कळवली. त्यामुळे बघता बघता त्या सैन्यानं त्यांना वेढा घेतला. परंतु ब्रिटिशांच्या हातून मरण पत्करायचं नाही, मी आझाद आहे, मी आझादच राहणार, ही त्यांनी प्रतिज्ञा केली असल्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आपल्या देशासाठी ते शहीद झाले, असे चंद्रशेखर आझाद. भक्ती मार्गामध्ये साधकाला चिंता, शंका, तर्क हे सतावत नाही. हे अमुक देवता माझी आराध्य दैवत आहे, बस हा विषय संपला. आता तो सगळं आयुष्य मनापासून त्या देवतेचं स्मरण करून, चिंतन करून आपलं आयुष्य तो जगत असतो. तो असं म्हणतो की ती देवता मला बघतीये, आय एम आन्सरेबल टू हिम. हा जो आन्सरेबल टू हिम हा जो भाव आहे तो देवाचा धाक नाही बर का. हा देवाचा धाक नाही, ही मनापासूनची स्वतःची तळमळ आहे की माझं प्रत्येक कर्म, माझं आयुष्य, माझा परमेश्वर, माझा हृदयस्थ परमेश्वर, माझा देव्हारातील परमेश्वर, देवळातली परमेश्वर, जगामध्ये सर्वत्र व्यापून असणारा परमेश्वर माझं कर्म रोजचं बघतोय, या दृष्टीनं मी आन्सरेबल आहे. आणि मग अशी भावना मनामध्ये आली की माझे मुळी पाप कर्म करण्याकडे मन कधी जाऊ शकत नाही. असा हा प्रसन्न चित्त करणारा सहज सुलभ भक्ती मार्ग, माझे प्रयत्न आणि माझे आयुष्य यांच्यामध्ये आधारस्तंभ असलेला असा माझा परमेश्वर. भक्तीनं माझ्या मन बुद्धीचं हळूहळू शुद्धीकरण होत जातं. मनातली सगळी जळमट, सगळ्या गुंता, सगळी तरकट ही हळूहळू निघायला लागतात आणि अशा सुमंगल मनानं आपलं जेव्हा अवघं आयुष्य ईश्वरमय होतो तेव्हा त्यालाच तर मोक्ष असं म्हणतात. आहे याच आयुष्यात प्रसन्न चित्त अशी मनशांती जेव्हा मी सदैव अनुभवायला लागते तेव्हा त्यालाच तर मोक्ष असं म्हटलं जातं. आपल्यातील उत्कट भक्तिभाव आपल्याला अंतर्बाह्य बदलवून टाकतो, यामध्ये काही संशय नाही. मनामध्ये गोडवा येतो, वाणीमध्ये माधुर्यता येते. उगच कुणाला आपलं दुखवायचं म्हणून दुखवायचं असं कधी आपल्या हातनं घडलं जात नाही. सर्वांशी आपण नीट प्रेमानं व्यवस्थित वागतो आणि हे सगळं
अगदी अंतस्फूर्तीनं सहजगत्या आपल्या हातून घडू लागतं. भक्ती मार्गामध्ये सगळंच कसं विलोभनीय, सहज आणि सोपं आणि सुलभ. मला जशी जमेल तशी मी पूजा करावी, उपासना करावी. माझ्या मनामध्ये त्याचं दडपण येत नाही आणि दडपणाविरहित कोणतंही टेन्शन न घेता मी अगदी मनापासून मी माझी आराधना चालू ठेवते. भगवंतांना सुद्धा आपल्याकडनं वेगळं काय हवं असतं हो. त्यांना आपला समर्पण भाव हाच तेवढा बघायचा असतो तर, नाही का? म्हणून तर भगवद्गीता अध्याय 9 27व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी जरी तुम्हाला अर्पण केलंस तरी सुद्धा मी ते अत्यंत प्रेमानं स्वीकारतो. कारण भक्त आपल्याला काय अर्पण करतो ह्याकडे भगवंतांचं लक्ष नसतं, तर साधकाच्या मनामध्ये किती भक्तिभाव ओतप्रोत भरलेला आहे हे भगवंत त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष असतं. तर अशा या भक्ती योगाची सांगता मी एका कथेनं करत आहे. डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर स्मिता कोल्हे, अमरावती जिल्ह्यामध्ये मेलघाट येथे आदिवासींच्या सेवेसाठी या दोघांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. 2019 मध्ये डॉक्टरांना पद्मश्री मिळाली. MBBS आणि MD याचं शिक्षण त्यांनी घेतलं. ते फक्त 1 रुपया फी आदिवासींकडून घेतात. मनरूपी डॉक्टर असं त्यांना मोठ्या सन्मानाने ओळखलं जातं. ते बैरागड येथे मेळाघाट इथे प्रॅक्टिस करू लागले. त्यानंतर ते लग्न करून तिकडे आले. 40-40 किलोमीटर त्यांना पायी चालवावं लागायचं. ते जेव्हा आले तेव्हा बालमृत्यूचं प्रमाण 200 म्हणजे 1000ला 200 असं प्रमाण होतं. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या मेडिकल सर्व्हिसमुळे ते प्रमाण एकदम खाली आलं आणि ते 40 वर गेलं. शेतीविषयक सल्ला सुद्धा ते आदिवासींना देऊ लागले. त्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठातून शिक्षण सुद्धा घेतलं. ते स्वतः शेतीमध्ये प्रयोग करतात. करुणाई नावाचं शिबिर ते घेतात आणि त्यामध्ये तरुणांना समाजाप्रती संवेदनशील होऊन आपण आपल्याला जमेल तशी सेवा करत राहावी हे सूत्र ते तरुणाईच्या मनावर बिंबवतात. असे हे डॉक्टर रवींद्र कोल्हे. भक्ती योगाची सांगता मी या कथेनं का केली, कारण त्याचं कारण असं आहे की परमेश्वर म्हणजे तरी नेमकं कोण? मला सांगा, परमेश्वर म्हणजे तरी नेमकं कोण? तर ईश्वर हे एक तत्व आहे. ईश्वर हे एक तत्व आहे. शुद्धतेचं, मांगल्याचं, पवित्रतेचं, सेवेचं, निष्काम कर्माचं ते एक तत्व आहे. जे जे सुयोग्य आहे, नीतीपूर्ण आहे, मंगलदायी आहे ते ईश्वर स्वरूप आहे. आणि त्यामुळे कोणी परमेश्वर हा सगुण साकार भक्तीमध्ये बघेल, कोणी तो मूर्तीमध्ये बघेल, कोणी तो समाजामध्ये बघेल, समाजाच्या सेवेमध्ये बघेल, कोणी तो देशसेवेमध्ये बघेल, देशामध्ये तो परमेश्वर बघेल. त्यामुळे भगवंत जे अध्याय 8-7 मध्ये म्हणतात की सर्व काळी तू माझे स्मरण कर. अर्जुनाला ते असं सांगतात, अर्जुना सर्व काळी माझं स्मरण कर आणि युद्ध कर. म्हणजे काय आहे की ती नुसतं माझं स्मरण कर असं सांगत नाहीत. नुसतं स्मरण भक्ती नको आणि नुसती कर्मही नको. युद्ध म्हणजे काय? आता अर्जुनासाठी ते युद्ध होतं, पण आपल्यासारख्यांसाठी आपलं रोजचं जे कर्म आहे तेच जणू काही युद्ध स्वरूप आहे. त्यामुळे नुसती कर्म पण नको, म्हणजे तार्किकपणे, वृक्षपणे नुसती कर्मही नको
आणि नुसती भक्तीही नको, दोघांचा संगम कर, माझं स्मरण कर आणि त्याच वेळेला ती भक्ती करता करताच आपापली प्रत्येकानं स्वकर्म करावीत असा संदेश प्रत्यक्ष भगवंत देतात. आणि त्यामुळे रवींद्र कोल्हेंसारख्या महात्म्यांची कथा इथे मी या कथेनं याची भक्ती योगाची सांगता करते आहे. कारण भक्ती ही संकल्पना फक्त सगुण साकार मूर्तीची भक्ती करण्यामध्ये तेवढ्याच पुरती ती सीमित नाही. परमेश्वर व्यापक असल्यामुळे त्याचेही अर्थ व्यापक आहेत, निराळे आहेत. तर अशा प्रकारे मी या रसमय आणि अत्यंत सहज सुलभ सोप्या अशा ईश्वर प्राप्तीच्या साधनांपैकी भक्ती योग मार्गाची सांगता मी इथे करत आहे. या एपिसोडची सांगता जरी मी करत असले तरी पुढचे एपिसोड घेऊन मी येणारच आहे. मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोई या माझ्या आध्यात्मिक चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांना या मंगलमय भक्तीच्या रसमय शुभेच्छा. नमस्कार.